आज भेटले आपले प्रेमाचे माणसं. तर काय म्हणता मित्रांनो, स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणता बूट वगैरे आणि हा डब्बा घेऊन कुठं चालला रे बा? तर पोट्टे आज जायचं होतं आपल्याला कंपनीची. गाडीची चाबी टाकली, निघालो मग बढियापैकी पारसच्या घरी जायसाठी. पारस डॉन वगैरे आला, त्याची बॅग पाहिली तर बघ खतरनाकच होती टिफिन ठेवायची. मग आम्ही दोघं निघालो बढियापैकी. बस स्टॉपवर आलो तर तेवढ्यातच आम्हाला एक मोठा ट्रक दिसला. काही अलगच विषय दिसला या ट्रक. आणि मग तेवढ्यातच पेट्रोल पंपावर आलो, कारण पेट्रोल नव्हतं गाडीत. तर मग पहा केवढ्याचं पेट्रोल टाका लागते बघ. मग 40 रुपयाचं पेट्रोल टाकलं. का करते, गरीबी आहे. तर निघालो मग आम्ही दोघं गरीब लोक. मग कंपन्या पाहत वगैरे डायरेक्ट आलो आपल्या कंपनी. तर पोट्टे कोणाकोणाला दिनशा कंपनी माहिती सांग जा बरं. मग गाडी वगैरे पार्किंग लावली, आलो. मग इथं एवढी थंडी जागा आहे, -30 टेम्परेचर राहते पोट्टे. आणि मग गरमीत बी स्वेटर घालायला लागते, पुरं बांधून करून कामाला यायला लागते ना. आपला रोहित डॉन तर ऐकतच नव्हता, भकाभक छल्ल्या मारत होता. आणि आद्या डॉन बी ऐकत नव्हता, पटापट काम करे म्हणजे पुरे इमानदारीने काम करत होते. मग तुमच्या भाऊ बी कायले मागं राहते. मग भाऊ तुमच्या भाऊ बी ब्लॉगच बनवून का तुमच्या भावाला बी काम करायला लागेल ना. मग काम वगैरे करून डायरेक्ट आलो बाहेर, थोडं रेस्ट घ्यायला. आपल्या भाई लोक सोबत बसलो. पाहिलं तर मग आईस्क्रीम खायचं मन झालं. तर पा पोट्टो कसे आईस्क्रीम खातो, काही सुस्ती नाही करत. बरं तुमचा भाऊ बी काही सुस्ती करे नाही. मग आपले काही प्रेमाचे माणसं भेटले कंपनीत, तेले ब्लॉग मध्ये घेतलं. मग पंचिंग वगैरे करून डायरेक्ट निघालो घराकडे जायसाठी. आलो मग पोट्टे बुट्टी उरीत. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.